झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। नंदाणे ग्रामपंचायतीत लाचखोरीचा पर्दाफाश। 5 लाखांची मागणी, 1 लाख घेताना रंगेहात अटक। सरपंचासह माजी सरपंच ताब्यात। धुळे जिल्ह्यातील नंदाणे गावात भ्रष्टाचाराचा मोठा भांडाफोड झालाय। ग्रामपंचायत नंदाणेचे विद्यमान सरपंच रवींद्र निंबा पाटील आणि माजी सरपंच अतुल विठ्ठल शिरसाट यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलं आहे। झालं असं की तक्रारदाराने त्यांच्या मालकीच्या जमिनीवर नायरा एनर्जी कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रस्ताव दिला होता। पुढील प्रक्रियेसाठी नंदाणे ग्रामपंचायतीचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक होतं। मात्र सरपंच आणि माजी सरपंच यांनी हे प्रमाणपत्र देण्यासाठी तब्बल 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली। बोलाचालीनंतर सरपंचांनी 5 लाख रुपयांची मागणी 2.5 लाखांवर आणली आणि पहिल्या हप्त्याच्या स्वरूपात 1 लाख रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं। तक्रारदाराने या प्रकरणाची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयाला दिली। 24 जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात सरपंच रवींद्र पाटील आणि माजी सरपंच अतुल शिरसाट यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं। तक्रारदाराकडून पैसे घेतल्यानंतर सरपंचांनी ती रक्कम माजी सरपंचांच्या हातात सुपूर्द केली आणि त्याच क्षणी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोघांनाही अटक केली। ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पंकज शिंदे आणि त्यांच्या पथकाने केली। या प्रकरणाचा तपास नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।